वाडा MIDC परिसरात रसायनांचा उग्रवास, पिकांचे नुकसान, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण. वाडा तालुक्यातील चांबळे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या औद्योगिक परिसरात काही सिनर्जी टेक्नोव्हेंचर LLP रसायन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमधून निघणाऱ्या रसायनांचा उग्रवास परिसरात पसरत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. या रसायनांच्या वायू प्रदूषणामुळे शेतातील पिकांचे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. स्थानिकांच्या मते विशेषतः रात्रीच्या वेळी हवेत रसायनांचा तीव्र वास पसरतो. त्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ तसेच डोकेदुखी यांसारख्या समस्या जाणवत आहेत. या परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की रासायनिक वायूमुळे काही ठिकाणी भाजीपाला व इतर पिकांवर परिणाम दिसून येत असून पिके वाळत असल्याची लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसानही सहन करावे लागत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. स्थानिक नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी, तसेच परिसरातील हवेची गुणवत्ता तपासून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे. दरम्यान या प्रकारामुळे वाडा MIDC परिसरातील नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून प्रशासनाने त्वरित लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नमस्कार, मी मिलिंद कांबळे. मी आता आहे वाडा D झोनमध्ये, वाडा डेव्हलपमेंट झोन म्हणजे चांबळे गावाच्या आतमध्ये लोपे ची हद्द आहे आणि चांबळे ग्रामपंचायतमध्ये केमिकलची कंपनी आहे. तर त्या केमिकलच्या कंपनीचा जे केमिकल निघतं, वेस्टेज केमिकल, ते पहिल्यांदा ते जमिनीमध्ये मुरवतात. दुसरी गोष्ट, माझ्यासोबत पाटील कुटुंबीय आहे. 150 मीटर अंतरावर पाटील कुटुंबांचं घर आहे. प्रचंड वासाचा त्रास होतो त्यांना. त्यांच्या नळाचं पाणी खराब झालं आहे. त्यांची पिकं, कांद्याचं पीक पूर्ण जळून गेलं आहे. त्यांच्यामध्ये आग लागली होती काहीतरी कंपनी, याच्यामुळे ते पूर्ण 2-3 लाखाचं त्यांचं नुकसान झालं आहे. तर माझ्यासोबत आहेत ताई, पाटील ताई. ताई, काय काय झालं मला सांगा जरा. त्या कंपनीचा कचरा होता ते त्याही बाहेर टाकला. आम्ही त्यांना पहिला मनाई केली की इथं कचरा टाकू नका, पण ते ऐकलं नाही. ते बोलतात कंपनीचा आम्ही पुढच्या तिकडून भराव आणतो आणि आम्ही भराव करतो. इथं ते कचरा तो टाकीत होतो, पण त्यांना आम्ही मनाई केली, पण ते ऐकलं नाही. पण ते कचऱ्याला मागून नंतर आग लागली. त्या आगामुळे आमची कांद्याचा रोप आखा खराब झाला, म्हणजे मेला, एकदम साफ गेला. ते त्याची भरपाई काय दिली का तुम्हाला? भरपाई आम्ही मागितली, त्यांना सांगितलं 3-4 हजार रुपये, 3-4 लाख रुपये आम्हाला द्या, पण ते नाही बोलले. नाही बोलता बोलता आम्ही बरीच तक्रार केली, म्हणजे सदस्यांना भेटलो. सदस्यही म्हणजे अशी इकडून तिकडून फोन फिरवून आम्हाला 1,20,000 रुपये मिळून दिलं त्याही. पण तरी पण आमचे नुकसान म्हणजे थोडीफारी ती झालती, ती म्हणजे थोडीशी भरपाई 5-6 लाखाची नुकसान होते. पण तेवढं घेतलं तरी पण आम्ही मान्य केलं की जाऊ दे, चल, एवढी नुकसान झाली, आपली बाजू घेणार कोण नाही. मग आम्ही तेवढी ती गेली मान्य आहे. पण याचा त्रास अजून आम्हाला जाम होतो, म्हणजे वासामुळे आम्हाला जेवण पण जात नाही, नेहमी आजार पण होतो. पण जामच त्रास होतो, म्हणून आम्हाला म्हणजे मदत करणारा कोण नाही. ह्या पाटील कुटुंबीय आहे, यांचं म्हणणं आहे वासामुळे त्रास होतो. त्यांच्या घरात लहान मुलं आहेत, वृद्ध आहेत, श्वसनाचे त्रास होतात, पाणी यांचं खराब होतंय. ते केमिकलचं पाणी जमिनीमध्ये मुरल्याने यांचं पाणी खराब होते. पिकं नीट येत नाही, भात शेती करतात ते नीट येत नाही. पण हे तक्रार गेल्यानंतर यांची बाजूला कोणच मांडलं नाही, कारण कष्टकरी कुटुंबीय आहे. त्यांना नीट तक्रार कुठे द्यायची हे माहीत नाही. त्यासाठी आम्ही आलो यांच्याकडे आणि जेणेकरून न्याय मिळवून द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय आणि 100% देणार आहोत. तर ही कंपनी किती वर्ष आहे कंपनीला? 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. म्हणजे 3 वर्ष चालू काम, 3 वर्ष झाला, पण आता 1 वर्ष झाला. 1 वर्ष झालं. कामाला तर ह्या कुटुंबातलं कोणी गेलं तक्रार करायला तर यांच्यावर उलटी तक्रार केली जाते पुडूस पोलीस स्टेशनला, आणि यांनाच बोलवलं जातं, यांनाच आरोपीच्या कटाड्यात उभं केलं जातं. अशा ह्या बेजबाबदार व्यावसायिकांची आणि D झोनमध्ये चालणारे हे व्यवसाय आहेत, त्यांच्यावर कोणाचं लक्ष नाही. ना ग्रामपंचायतचं, ना सरपंचाचं, ना तलाट्याचं, कोणाचंही लक्ष ह्या कंपनीवर नाही की आपल्या परिसरात आपल्या जमिनीची हानी काय होते, आपला कष्टकरी, आपला भूमिपुत्र काय कळाच असतो, याचं कोणालाही काही पडलेलं नाही. तर अजून मी काय म्हणतो ताई, तुमच्या झाडं हे त्याच्यावर काय परिणाम झाला? तुमच्या झाडावर साप कोंबली आग एकदम, म्हणजे आंब्यानं मोर आले तो आखा खरून गेला. तिकडे जांभूल आहेत, त्यांना पण मोर आले तो खरून गेला सगळा.
भेंडीची पण नुकसान झाली, आमची तूर लागवड होती, तुरीचा पण नुकसान झाली, म्हणजे बाजच नाही जाणार, पिकच नाही आला. म्हणजे आता एक आता पण कंपनीची आम्ही भेंडी तिकडे लावले, पण ती शाप याच्यातूनच गेली, कामातूनच गेली आणि टाकून गेली. शेताकडे जायला म्हणजे जमतच नाही, इतका वास येतो आम्हाला शेतात. माझं नाव सुपान संतोष पाटील. मी इथलाच रहिवासी असून माझ्या घराच्या एकदम लगत ही कंपनी आहे. तिचा वास एवढा भयानक आहे का, म्हणजे रात्री जर वास सुटला ना तर तिचा वास म्हणजे श्वास नाही घेवत, श्वास कोंडल्यासारखा होतो, गुजमारल्यासारखं होतं. आता लहान पोरगी होती, मागं आजारी पडली होती ना, तर संडास बाथरूम तिला लागली होती, उलटी लागली होती. आणि जेव्हा त्यांना सांगायला गेलो तिथे पहिल्यांदा गेलो तर काय म्हणजे आम्ही बोलतो करू करू, कमी झाला नाही. नंतर मग सगळ्यांना वास यायला लागला. तिथल्या 10-15 बाया जमल्या, सांगायला गेलो, आतमध्ये गेलो, बोलतो फोटो नाही काढायचं, काय नाही काढायचं. आणि नंतर मग त्यांनी आम्हाला पोलीस चौकीला बोलला, पोलीस स्टेशनला त्यांनी बोलवलं. तिथं पोलिसांना फोन करून सांगितला का असं असं आहे. त्यांनी तिथं चौकी इथं आली होती ती, मग चौकीला बोलतो या, आणि त्यांनी माझ्याकडून लेखी लिहून घेतला का तू जर परत कंपनीत गेलास, त्यांना काय बोललास तर मग तुला आम्ही आतमध्ये टाकू. मग त्याच्यामुळं मी आता परत तिथं गेलो नाही. कुठल्या पोलीस स्टेशनला गेलतास? इथं कुडूस पोलीस स्टेशनला. कोण होते तिथे अधिकारी, नाव माहित आहेत तुला? अधिकाऱ्यांचं नाव नाही माहिती एवढा. कधी बोलवलं होता तुला? झाले 2 महिने झाले, 2-3 महिने झाले जास्त. तुझ्याकडनं काय लिहून घेतलं होतं? कागद आहे तुझ्याकडे? लेखी नाही, पेपर त्यांच्याकडेच आहे. मला त्यांनी व्हॉट्सअपला पाठवलं होतं. आहे तुझ्याकडे? असेल व्हॉट्सअपला, असेल माझ्याकडे ते. ठीक आहे, आम्हाला ते दाखव, काय लिहून घेतलंय, कोणी लिहून घेतलंय. हा. हा, आणि परत आता जेव्हा आग लागली त्याच्यात त्या कंपनीला, त्याच्यामुळं कांद्याचं रोपाचं नुकसान झालं. कांदा, तूर झाली, भेंडी आणि मिरची हे पूर्ण नुकसान झालं. मग ते सांगायला लागले का नाही, बोलतो तुम्ही औषध मारला असेल त्याच्यावरती. आता आमची जेव्हा लागवड चालू आहे, तर आम्ही त्याच्यावरती औषध मारू का? आमचं उत्पन्न त्याच्यावरती, वार्षिक उत्पन्न त्याच्यावरती चालतं, पण आम्ही काय बोलतो नाही, तुम्ही बोलतो औषध मारला. हा, एक मारला असेल त्याच्यावर, तणनाशक बोलतो मारला असेल, पण त्यांना सांगितलं ना तर बोलतो नाही. नंतर बोलतो आम्ही भरपाई देऊ. आम्हाला त्याला एवढी रक्कम सांगितली का आमची वार्षिक उत्पन्न एवढं आहे, त्याच्यावरती आम्हाला एवढा भेटतो, त्याची निम्म तरी आम्ही तुम्हाला द्या. तर नंतर मग ते सांगायला लागलं का देऊ बोललं. नंतर मग बदलले, नंतर मग कमी केला त्यांनी, म्हणजे त्याची अर्धी रक्कम पण दिली नाही. 1,20,000 त्यांनी दिले. आणि त्याच्यावरती मग लिहून घेतलं का असे म्हणजे कंपनी मुलं नाही, नैसर्गिक याच्यामुळे ती आग लागल्यामुळे ही नुकसान झालेली आहे, असं लिहून घेतलं ते पेपरवरती. म्हणजे तुमच्यावर दबाव टाकून तुमच्या जबाबांनी लिहून घेतली का? पोलिसांकडनं तुमच्यावर दबाव टाकला? पोलिसांकडून दबाव होताच. हा. काय पण झालं ना, आता आमच्या जागेतून रस्ता आहे, रस्ता त्यांना आम्ही घेतला, वास आम्हाला रस्ता बंद करतो आम्ही, का लगेच ते पोलिसांना कॉल करतात, पोलीस इथे आम्हाला सांगतो तुम्ही असं करू शकत नाही, तुम्ही कायदेशीर करा. जागा तुमच्या नावावर हा, जागा आमच्या रस्ता आमच्या नावावर. भाडा देतात ते, असं नाही आम्ही सांगत का भाडा देत नाही, भाडा देतात ते. पण कसं आहे आता ते या केलं ना, जेव्हा आम्ही आडीबाजी केली होती तेव्हा त्यांनी पोलिसांना बोलवून तिथे आडीबाजी करून आम्हाला पोलीस स्टेशनला घेतला होता. त्यांना सांगितलं का आम्हाला त्रास होतो. सदस्य त्यांच्या जोडीला होतं. चांबला ग्रामपंचायतचे कंपनी कंपनीची बाजू कोण होते सदस्य? जे असतील ते बघू ना. उमेश कासार ना? उमेश आणि कासार, कल्पेश ना, काय बालू बोलतात त्याला ना, काय हे बालू माहिती नाही. उपसरपंच मागचे ते त्यांचीच बाजू मारी होती. म्हणजे साधारणतः आपण यांच्याकडनं माहिती घेतली, असं लक्षात येतंय इथली ग्रामपंचायत पैसे खाते, इथले सभासद पैसे खातात, इथले सरपंच पैसे खातात. इव्हन इथलं जे कुडूचं पोलीस स्टेशन आहे ते या कंपनीने मॅनेज केलेलं आहे. एवढा सगळा सावळा गोंधळ करून ही कंपनी ह्या स्थानिक मूल निवासीला त्रास देते. आणि परत हे पण सांगतो का जेव्हा वास येत होता तेव्हा मी प्रत्येकाच्या घरी जाऊन त्याच्यावरती त्यांच्या सह्या घेतल्या, 100 लोकांच्या सह्या त्याच्यावरती, सरपंचाची आणि याची सही घेतली, आपले ग्रामसेवक मॅडमची सही घेतली, आणि त्यांच्याकडे तो पेपर दिली, माझ्याकडे पोच पण असेल त्याची. आणि त्यांना सांगितलं का आपण इथं तहसीलदार ऑफिसला जाऊन करू. त्यांनी सही आणली, ते बोलत होते का आम्ही तहसीलदार ऑफिसला जाऊन ना त्याच्यावरती सही आणलेली आहे. मी त्यांना बोललो सरपंचांना का तुम्ही कलेक्टर ऑफिसला चला, आम्ही पण येतो जोडीला. तेव्हा ते बोलले का कलेक्टर ऑफिसला जायचं आहे ना तर मी येणार नाही, मी बोलतो तहसीलदार ऑफिसला जाऊन सही घेऊन आलेले आहे ना, तुमचे सदस्य आहेत ना गावात त्यांना घेऊन जा. तर सरपंच जोडला येत असेल तर सदस्य कशावर नाही जोडीला. हा, मग ते आता ते पेपर दीपक जाधव, निसर्गप्रेमी संस्था अध्यक्ष तथा संस्थापक. आज आम्ही अंबाडीपासून तर चांबले गावापर्यंत आजूबाजूला असलेल्या स्टोन क्रशर प्लस बाजूला असलेल्या केमिकल फॅक्टरी, या फॅक्टरीमध्ये आम्ही जात असताना आम्हाला आजूबाजूची जी झाडं आहेत या झाडांवरती भरपूर अशी धूळ मिळाली. आणि झाडांना अन्न पुरवठा हे उन्हातून मिळत असतो, पण त्या झाडांवरती धूळ बसत असल्यामुळं ही झाडं बऱ्यापैकी कोमजली आहेत
आणि बऱ्यापैकी अशी आमच्या सर्वेमध्ये एक लक्षात आलंय का बऱ्यापैकी झाडं ही मेलेली सुद्धा आहेत. त्यानंतर आम्ही केमिकल कंपनीमध्ये गेलेलो असताना तिथल्या आम्ही सिक्युरिटीशी बोललो का ही केमिकल कंपनी आहे का, पण त्यांनी आम्हाला एकदम जाणून बुजून सांगितलं का ही केमिकल कंपनी नाही, इथे रॉ मटेरियल येतो आणि त्याची विल्हेवाट लावली जाते आणि पुन्हा कंपनीला पाठवलं जातं, अशी आमची त्यांनी दिशाभूल केली.